स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची सकाळ ही अशी आहे, आमची सुरुवात कामाने होते. आज मी कुठलाही रेसिपी शेअर करणार नाही, तर आज एक छोटासा माझं सकाळचं रुटीन कसं असते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. डेली व्लॉग टाकायचे म्हटलं की खूप छोटे छोटे व्हिडिओ शूट करावे लागतात, त्यामुळे मी माझे सहसा रेसिपीचेच व्हिडिओ टाकते. याआधी मी 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहेत डेली व्लॉगचे, पण खूप वेळ मिळत नाही, त्यामुळे कामं पण भरपूर असतात आणि शूट नाही होत, त्यामुळे मग मी खूप कमी टाकते. तर इथे सकाळी बघू शकता बाहेर पाणी शिंपलेलं आहे आणि इथे सकाळी गरम पाणी पिण्यासाठी केलेलं आहे मी. रेसिपीचे म्हटलं की आपण एकाच जागी मोबाईल ठेवून स्टँडला रेसिपी शूट करू शकतो आणि डेली ब्लॉग म्हटलं की छोटे छोटे व्हिडिओ घ्यावे लागतात. त्याच्यामुळे एकतर एकटीला खूप हे होतं आणि त्यानंतर माझं दुसरं पण ऑनलाईनचं काम आहे, त्याच्यामुळे नाही इतका वेळ मिळत. मग जसा वेळ मिळाला तसे मी व्हिडिओ टाकते. त्यानंतर इथे भांडे वगैरे मला घासायचे आहे, किचन आवरून घेते. सकाळी खूप कामाची धावपळ असते, त्यानंतर मग माझे मोबाईलचं दुसरं पण काम असतं ऑनलाईनचं, त्यामुळे भरपूर वेळ जातो आणि सकाळी तर मला खूप घाई गडबडीमध्ये कामं करावी लागतात. इथे आता हे रूम व्यवस्थित झाडून क्लीन करून घेते, त्यानंतर दुसरी रूम ही पण आवरून घेते. बऱ्याच जणांचे यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये मी 10 ते 15 मिनटाचे त्यांचे डेली ब्लॉग बघते. पण 10-15 मिनटाचा व्हिडिओ करायचा म्हटलं तर किती म्हणजे वेळ लागतो आणि किती मेहनत घ्यावी लागते, त्याला एडिट करावं लागतात. भरपूर अशी मेहनत आहे याच्यामध्ये, पण ठीक आहे, असो, जसं माझ्या परीने होते तशी मी करून घेते. आणि तसं तर रेसिपीचे आपले डेली येतातच व्हिडिओ आणि हे डेली ब्लॉग पण मी कधी कधी टाकत जाईल. त्यानंतर इथे छोटीशी अशी रांगोळी काढते. मला रांगोळी काढायला खूप आवडते, पण रोज घाई गडबडीमध्ये इतकी काही काढल्या जात नाही, त्यामुळे मग छोटीशीच काढत असते. आधी भरपूर ड्रॉईंग आणि रांगोळ्या मोठ्या मोठ्या काढायची मी, पण आता होत नाही. थोडक्यामध्ये मग छोटीशी रोज दारामध्ये काढायची असते म्हणून काढते. तर छान इथे मी अशी गुलाबाच्या फुलाची रांगोळी काढलेली आहे. अगदी झटपट आणि लवकर होते. मला ठिपक्यांच्या रांगोळ्या इतक्या येत नाही. त्यानंतर इथे चहा, मी काळी चहा घेत असते. सकाळी उठल्यानंतर आधी झाडणं, पाणी शिंपणं, त्यानंतर रूम आवरणे, झाडणे, भांडे बाहेर नेऊन ठेवणे, त्यानंतर चहा, असं रोजचं रुटीन असतं. त्यानंतर बघू शकता भरपूर असे भांडे घासायचे आहेत. त्यात आज संडे असल्यामुळे मी डबे एक्स्ट्राचे घासायला काढलेले आहे. कपाट साफ करायचं आहे त्यामुळे, आणि डबे खूप खराब झालेले होते. महिन्याचा किराणा भरला की दर महिन्याला तसं मी घासत असते, पण एका वेळेस सर्व घासल्या जात नाही, त्यामुळे म्हटलं आज चला सर्व घासून घेऊ. त्यानंतर इकडे भांडे वगैरे घासून घेते. भांडे घासायला बाहेर इकडे असते छोटीशी जागा आहे, तिथे भांडे कपडे करावे लागतात आम्हाला. भांडे घासल्यानंतर हे स्वच्छ सर्फनी धुवून टाकते. त्यानंतर इथे मला बेडशीट धुवायची होती, ती पण सर्फमध्ये भिजत घालते, म्हणजे माझी बाकी कामं होईपर्यंत बेडशीट छान मुरून जाईल. बघू शकता भरपूर असे भांडे आता ते किचनमध्ये नेऊन ठेवते. आमचं किचन बाहेर असल्यामुळे या रूममधून त्या रूममध्ये जावं लागते, आणि डबे उन्हामध्ये ठेवलेले आहे म्हणजे ते सुकून जातील. इथे आता भांडे लावायचे. बघू शकता ही रूम आवरलेली आहे. गॅस ओटा क्लीन झाला, रूम पण झाडून पुसून स्वच्छ केलेली आहे. आता ही रूम पुसून घेते. तर असं रोजचं रुटीन असतं. मला मॉपसेटनी नाही आवडत पुसायला, त्यापेक्षा हाताने छान पुसल्या जाते. कपडा घेतला की मस्त व्यवस्थित अशी क्लीन पुसल्या जाते. कानाकोपऱ्यातून आपण व्यवस्थित पुसू शकतो. त्यानंतर इथे कपडे पण धुवून घेतलेले आहे. कपडे आंघोळी वगैरे झाल्यानंतर आता दुपारची स्वयंपाकाची तयारी. आता इथे किचनमध्ये भांडे हे लावून घेते.
भांडे आपले छान असे सुकलेले आहे, म्हणजे त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे. भांडे लावून झालेले आहे. आता हे सामान भरायचं आहे. डबे उन्हामध्ये वाळत ठेवलेले आहे. डबे छान सुकले की त्यामध्ये मग सामान भरून ठेवू. इथे आता आज मी चिवळीची भाजी करणार आहे आणि चपाती. तर इथे आपली भाजी झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे. आता इथे मी हे कृषी प्रदर्शनीतून आणलेले पापड आहे, नाचणीचे, बटाट्याचे आणि गव्हाचे की मका असे काहीतरी आहेत ते. तर हे तिन्ही सर्व एकत्र ठेवते, म्हणजे मग ते तळायला सोपी जाईल. खूप दिवसापासून ते डब्यामध्ये होते, त्यामुळे इतकं लक्ष जात नव्हतं आणि तळायचे पण राहून जात होते. म्हटलं चला आज वाढवलेलं आहे, थोडे तळून पण घेते. छान आहे, टेस्ट छान आहे पापडाची. इथे चपात्या पण झालेल्या आहेत. शेवटची चपाती राहिलेली आहे. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये छान अशी चिवळीची भाजी, मुगाची डाळ घालून केलेली चपाती आणि पापड. त्यानंतर इथून एक पार्सल बोलावलं होतं मी मिंत्रामधून, ते तुमच्याशी शेअर करते. हे एक सनस्क्रीन आहे डॉक्टर शेटे म्हणून. तर छान रिव्ह्यू आहे याचे. म्हटलं चला घेऊन बघू. फर्स्ट टाईम घेतलेलं आहे मी, बघू आता कसं आहे. तर त्यानंतर इथे डबे छान सुकलेले आहे, त्याच्यामध्ये मी सामान भरून ठेवते. इथे तेलाचे पॅकेट ठेवते सर एका डब्यामध्ये, आणि ज्या एका डब्यामध्ये थोडे पॅकेट फोडलेले आहे मी काही, जसं की मखाना, सोयाबीन, हे एका डब्यामध्ये ठेवते, म्हणजे ते सांडले तर प्रॉब्लेम नको व्हायला. एक साईड ते बरोबर ठेवावे लागतात. त्यानंतर इथे हे उडदा मुगाचे पापड आहे. हे मागच्या वर्षीचे पापड आहे, लालसर पडलेले आहेत. मी विकतचं जे पॅकेट आणलं आणि त्याचे लाटून घेतलेले आहे. इथे ह्या चकल्या आहेत आलू बटाट्याच्या, त्या पण ठेवून देते. बघू शकता रॅक पण स्वच्छ झालेली आहे आपली. साफसूफ करून मी सर्व डबे लावून घेतले. त्यातनंतर ह्या तिखट मिठाचा डब्बा हा घासलेला आहे. अशामध्ये पण सर्व भरून ठेवते मसाले. तर असा माझा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.